नमस्कार, प्रावीण्याज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला नारळी पौर्णिमा स्पेशल आणि रक्षाबंधन स्पेशल खोबऱ्याचा एक वेगळा प्रकार दाखवते आहे. खोबऱ्याची वडी किंवा खोबऱ्याची बर्फी आपण बराच वेळा करतो. आज मी त्याच्यासारखाच पण जरासा वेगळा प्रकार दाखवणार आहे. ओल्या खोबऱ्याचा म्हैसूर पाक. तुम्हाला जर ओलं खोबरं वापरायचं नसेल तर सुक्या खोबऱ्याचा देखील तुम्ही वापर करून म्हैसूर पाक करू शकता. पण ओल्या खोबऱ्याचा म्हैसूर पाक खमंग लागतो. हा बघा किती छान झालेला आहे. करायला देखील एकदम सोपा आहे. चला तर मग सुरुवात करूया. म्हैसूर पाकाकरता ओला नारळ घेतलेला आहे. त्यासाठी इथे आपल्याला 2 वाट्या ओलं खोबरं घ्यायचं आहे आणि हे ओलं खोबरं मी विळीवरती खरवटून घेतलेलं आहे. तुम्हाला जर खोबऱ्याचे बारीक तुकडे करून मिक्सरला फिरवून घ्यायचे असतील तरी सुद्धा चालेल. या पद्धतीनं मी ओलं नारळ खरवटून घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने आपण खोबरं मोजून घेतलं होतं, आता त्याच वाटीनं बाकीचं साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटी दुधावरची शाई घेतलेली आहे. अगदी त्याच वाटीने आपणाला इथे साखर घ्यायची आहे. साखर घेत असताना सपाट वाटी घ्यायची आहे. अगदी काठोकाठ भरून घ्यायची नाहीये. सपाट घ्यायची आहे. आता साखर आणि साय आपणाला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यासोबत इथे आपणाला 2 मोठे चमचे साजूक तूप घ्यायचं आहे. सोबतच या पद्धतीने माझ्याकडे एक डब्बा होता. त्याच्यामध्ये मी हा बटर पेपर लावून घेतलेला आहे. आता याला चांगलं असं तुपाने आपणाला ग्रीस करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे या पद्धतीची चाळण असेल तर या चाळणीवर म्हैसूर पाकाचं मिश्रण ओतू शकता. शक्यतो चाळण का घ्यायची तर जादाचे जे तूप असतं ते खाली नितळून येतं, याच्याकरता चाळण घ्यायची आहे. मंद आचेवरती साखर विरघळून घ्यायची आहे आणि साखर विरघळल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता साखर विरघळलेली आहे. आता यामध्ये ओलं खोबरं घालूया. मगाशी जे आपण 2 वाटी मोजून घेतलेलं होतं ते ओलं खोबरं सगळं यामध्ये घालायचं आहे आणि सगळं आता चांगलं असं मिक्स करून घेऊयात. आता मंद आचेवरती याला सतत परतत राहायचं आहे. जोपर्यंत याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत. हे अजून ओलसर आहे. याचा गोळा होईपर्यंत आपणाला परतत राहायचं आहे. आता बघा मगाशी आपण जे तूप घेतलं होतं 2 चमचे, त्यातलं 1 चमचा तूप मी यामध्ये घालते आहे आणि हे तूप याच्यामध्ये घालून आपणाला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तूप घातल्यानंतर मिश्रण बघा कसं फुलतं आहे. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे याला आणि थोडं थोडं करूनच तूप यामध्ये घालायचं आहे. एकदम सगळं तूप यामध्ये वापरायचं नाही. आता यामध्ये आणखी 1 चमचा तूप मी घालत आहे आणि याच्यामध्ये आपण साई घातली आहे, तूप घातलं आहे, त्यामुळं सगळं तूप बाहेर सुटेपर्यंत आपणाला हे परतत राहायचं आहे. घेताना सुरुवातीला पाववाटी तूप घ्या. लागेल तसं आपणाला तूप घालायचं आहे आणि सुरुवातीला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि नंतर लो टू मीडियम करायचे आहे. आता यामध्ये मी आणखी अर्धा चमचा तूप घातलेला आहे आणि याला चांगलं असं मिक्स करून घेऊया. आता इथे तुम्ही बघू शकता कलर चेंज व्हायला लागलेला आहे. यामध्ये आपण साय वापरलेली आहे त्यामुळे तूप कमी वापरलेलं आहे. सायमुळे म्हैसूर पाक खमंग होतो. याला मी 7 ते 8 मिनिटं परतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता सगळं तूप याचं बाहेर आलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता यामध्ये आपणाला 1 चमचा वेलची पावडर घालायची आहे. गॅस मी इथे बंद केलेला आहे. वेलची पावडर हलकीशी मिक्स करून घेऊयात. आता लगेचच या मिश्रणाला ट्रेमध्ये ओतायचं आहे. आणि लगेच याला असं प्रेस करून घ्यायचं आहे. म्हैसूर पाकची वडी जरा जाडच असते त्यामुळे जरा जाडच आपणाला वडी धरायची आहे प्रेस करताना. हलक्या हलक्या हाताने आपणाला याला प्रेस करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता एकसारखं असं आपणाला याला पसरवून घ्यायचं आहे. वरून थोडे पिस्त्याचे काप घालूया. हे ऑप्शनल आहे आणि 10 मिनिटं याला आपण असंच थंड होण्यासाठी ठेवूया. आणि याचं जे तूप असतं ते असं खाली येतं एका कोपऱ्यात, त्यामुळे मी इथे काय केलेलं आहे याला असा आधार दिलेला आहे
सांडशीचा आणि हलकंसं याला तिरकं करून ठेवायचं आहे, म्हणजे यातलं जे एक्स्ट्राचं तूप आहे ते सगळं खाली येतं अशा पद्धतीने. आता 10 मिनिटं झालेली आहेत. आता याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे मार्किंग करून झाल्यानंतर याला व्यवस्थित असं गार करून घ्यायचे आहे ही वडी. आणि नंतर सुद्धा आपणाला याला थोडासा आधार देऊन हलकंसं तिरकं ठेवायचं आहे, म्हणजे यातलं जे एक्स्ट्राचं तूप असतं ते सगळं नितळून खाली येतं आणि त्यानंतर त्याला आपणाला जे तूप एक्स्ट्राचं आहे ते निथळलेलं आहे ते आपणाला परत एका अशा वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. आता वडी व्यवस्थित अशी गार झालेली आहे. याला या एका प्लेटवरती काढून घेऊयात. आणि हा म्हैसूर पाक बघा अगदी इझी असा निघालेला आहे. वरून बटर पेपर जो आहे तो हलक्याशा हाताने काढून घ्यायचा आहे आणि याला मी आता पलटवून घेते आहे. तर तुम्ही ते बघू शकता आपला म्हैसूर पाक किती मस्त असा तयार झालेला आहे. आजची ही ओल्या नारळाच्या म्हैसूर पाकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि एक कमेंट करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेलघंटा नक्की क्लिक करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना जरूर शेअर करा. आवडला असेल तर एक कमेंट करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया अशा स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.